Hello students, कसे आहात सगळे? Students, in our last some lectures, we studied about the tense and their subtypes. We studied the simple present tense and their subtypes. We learned the past tense and their subtypes, and also we learned the simple future tense. Now today we are going to learn the next tense, future continuous tense. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही लेक्चर्समध्ये आपण टेन्सचे जवळपास 8-9 प्रकार म्हणजे सबटाइप्स अभ्यासले आहेत. जसं की प्रेझेंट टेन्सचे मी तुम्हाला या अगोदर सांगितलं होतं की काळाचे प्रत्येकाचे 4 सबटाइप्स पडतात. म्हणजे प्रेझेंट टेन्सचे 4 सबटाइप्स, पास्ट टेन्सचे 4 सबटाइप्स आणि फ्युचर टेन्सचे 4 सबटाइप्स. आणि त्यामधले आपण प्रेझेंट टेन्सचे 4ही सबटाइप्स बघितले होते. त्यानंतर पास्ट टेन्सचे 4 सबटाइप्स बघितले होते आणि फ्युचर टेन्सचा जो पहिला उपप्रकार आहे सिंपल फ्युचर टेन्स, हाही अभ्यासला होता. आता त्यातले जे उरलेले 3 आहेत ते आज आपण बघणार आहोत. फर्स्ट वी विल सी द future continuous tense means चालू भविष्यकाळ. See the structure. The structure of the future continuous tense is subject plus shall oblique will plus be plus verb in ing form plus object. बघा, तर shall आणि will कधी वापरायचंय? I आणि V साठी तुम्हाला इथे मी ब्रॅकेट करून देते म्हणजे लक्षात येईल. तर सब्जेक्ट नंतर शॉल आणि विल ही हेल्पिंग वर्ब आहेत. आय आणि वी साठी शॉल वापरणार आहात आणि बाकी सगळ्या सब्जेक्टसाठी तुम्ही विल वापरायचं आहे. बी मात्र कंपल्सरी येणार आहे. शॉल बी हे टोटल हेल्पिंग वर्ब आहे, लक्षात ठेवा. पण बी कंपल्सरी आहे. आय वी सोबत शॉल बी आणि बाकी सगळे जे प्रोनाउन्स आहेत, सब्जेक्ट आहेत, त्यांच्यासाठी काय घेणार आहात? विल बी. त्यानंतर वर्ब आयएनजी फॉर्म मध्ये आणि देन ऑब्जेक्ट. नाउ सी एक्झाम्पल. I shall be writing a letter. In this sentence, I is a subject, shall be is a helping verb, writing is a main verb and letter is a object. याचा मराठी अर्थ असा होतो, मी पत्र लिहित असेन. ओके. Now see the use of future continuous tense. It shows an action going on at some point in future time. बघा, याचा अर्थ काय होतो किंवा याचा उपयोग चालू भविष्य काळाचा किंवा फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर कधी केला जातो? मग एखादी क्रिया भविष्य काळात चालू असेल हे सांगण्यासाठी किंवा हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरला जातो. ओके. सी हियर एक्झाम्पल. रिया विल बी ऍक्टिंग इन अ फिल्म. तर रिया फिल्म मध्ये ऍक्टिंग करत असेल. ओके. म्हणजे भविष्य काळामध्ये एखादी गोष्ट भविष्यात जर होणार असेल, चालू असेल, तर ती दर्शवण्यासाठी हा काळ वापरला जातो. नाव जसं की अगोदर आपण हे असे वाक्य तयार केलं होतं, सेम व्हर्ब ठेवणार आहोत. त्यानंतर ऑब्जेक्ट लेटर्स असणार आहेत. सब्जेक्ट तुम्हाला दिलेले आहेत, आय, वी, यू, दे, ही, शी आणि आर्यन. आणि या स्ट्रक्चरनुसार आपल्याला आता सेंटेन्सेस तयार करायचे. सी हियर. सो मग शॅल विल पैकी काय घेणार आहोत? आय साठी शॅल, त्यानंतर बी जशा तसं, त्यात काही बदल करायचं नाही. राईटला काय करायचं आहे? आयएनजी लावायचे, रायटिंग, आणि ऑब्जेक्ट जे ते लेटर जशाला तसं. नाव सी सेकंड सेंटेन्स. पुन्हा बी साठी काय घेणार आहोत? बघा, सब्जेक्ट ऑलरेडी दिलेला आहे. मग शॅल बी पैकी पुन्हा काय घ्यायचं आपल्याला? शॉल बी हे टोटल हेल्पिंग व्हर्ब आहे. त्यानंतर व्हर्ब आयएनजी फॉर्म मध्ये घ्यायचे. व्हर्ब काय दिलेला आहे तुम्हाला? राईट दिलेला आहे. मग त्याचं काय होणार? रायटिंग अ लेटर. नेक्स्ट बघा, यू विल बी. आता विल घेतला. आय आणि वी सोबत शाल घ्यायचं, बाकी सगळ्या कर्त्यांसोबत विल घेणार आहात. सो यू विल बी रायटिंग अ लेटर. नेक्स्ट, दे विल बी रायटिंग अ लेटर. नेक्स्ट इज ही विल बी. यात हेल्पिंग वर्ब मध्ये विशेष बदल होत नाही. ही विल बी रायटिंग अ लेटर. हे बघा, शीचं वाक्य आहे, शी विल बी रायटिंग अ लेटर. अँड द लास्ट सेंटेन्स इज आर्यन, म्हणजे नाउन आलेलं आहे. सो Aryan will be writing a letter. ओके. आता याचे मराठी अर्थ बघूया आपण. पहिल्या वाक्यापासून सुरुवात करूया.
आय शॅल बी रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहित असेन. वी शॅल बी रायटिंग अ लेटर. आम्ही पत्र लिहित असू. यू विल बी रायटिंग अ लेटर. तू पत्र लिहित असेल किंवा तुम्ही पत्र लिहित असाल. दे विल बी रायटिंग अ लेटर. ते पत्र लिहित असतील. ही विल बी रायटिंग अ लेटर. तो पत्र लिहित असेल. शी विल बी रायटिंग अ लेटर. ती पत्र लिहित असेल. आणि आर्यन विल बी रायटिंग अ लेटर. आर्यन पत्र लिहित असेल. नाव वी विल सी सम एक्झाम्पल्स रिलेटेड टू द फ्युचर कंटिन्युअस टेन्स. बघा, या पद्धतीचा प्रश्न आपण आतापर्यंत खूप वेळ सोडवलेला आहे, बरोबर आहे. आता जेव्हा टोटल टेन्स संपतील तर सेकंड आणि थर्ड टाईपचा जो क्वेश्चन आहे तो आपण बघणार आहोत. आणि मग एकत्रित मी सगळे वाक्य तुम्हाला तिन्ही प्रकारावरती देणार आहे. ओके, सी हिअर. क्वेश्चन काय सांगितलंय, यूज फ्युचर कंटिन्युअस टेन्स. तर या ठिकाणी आता फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर करायचा आहे. मग तुम्हाला या पद्धतीने सेंटेन्स दिलेलं असतं बोर्ड एक्झाम मध्ये सुद्धा. हे जे टॉपिक आहे ते 9वी आणि 10वी साठी दोघांना पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. ओके, सो तुम्हाला असं वाक्य दिलेलं असतं. व्हर्ब तुम्हाला म्हणजे व्हर्बची जागा काढलेली असते. डॅश करून इथं व्हर्ब दिसतंय का तुम्हाला या वाक्यामध्ये? नाही. आणि तुम्हाला व्हर्ब मात्र ब्रॅकेटमध्ये दिलेलं असतं. मग तुम्हाला ऍड काय करायचं असतं तर हेल्पिंग व्हर्ब आणि व्हर्बचा योग्य तो फॉर्म वापरायचा असतो. म्हणजे ते ईडी वापरायचा आहे, आयएनजी वापरायचं आहे. ते तुम्ही कशावरून ठरवणार आहात, तुम्हाला कोणत्या काळामध्ये कन्व्हर्ट करायचंय त्याच्यावर ते डिपेंड असणार आहे. ओके, सी हिअर. मग आता कोणत्या काळ वापरायचं आहे आपल्याला या ठिकाणी? We have to use the future continuous tense. Okay, so see your example. The teacher dash our notebooks on Monday. असं हे वाक्य आहे. वर्ब दिलेला आहे चेक. मग आता राहिलं कोणत्या गोष्टी? सब्जेक्ट तर ऑलरेडी आलेला आहे द टीचर. मग शाल बी पैकी काय घेणार आहात? आय आणि वी असेल तर शाल बी वापरायचे, अदरवाईज सगळीकडे विल बी घेणार आहोत. म्हणून द टीचर विल बी. आता चेकचं काय होणार आहे? वर्ब कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे? आयएनजी. म्हणून त्याचं काय होणार मग? चेकिंग. Checking our notebooks on Monday. Okay, now see the second example. The Prime Minister dash the meeting sometime next month. आता इथं काय दिले आहे? वर्ब अटेंड दिलेला आहे, सब्जेक्ट पण दिलेला आहे. मग द प्राईम मिनिस्टर साठी काय घेणार आहोत? इट इज अ नाउन, दॅट्स वाय वी आर युजिंग हिअर विल बी. ओके, द प्राईम मिनिस्टर विल बी. बघा, सब्जेक्ट ऑलरेडी दिलं होतं. शाल विल पैकी आपण विल घेतलेला आहे, बी घेतलेला आहे. वर्बचा आयएनजी फॉर्म म्हणजे अटेंडचं काय होणार आहे मग? अटेंडिंग. अटेंडिंग. बाकी चेंजेस करायची गरज आहे का? तर नाही. अटेंडिंग द मीटिंग समटाइम नेक्स्ट मंथ. ओके, लक्षात आले मग फ्युचर कंटिन्युअस टेन्स. नाव सी द थर्ड सब टाइप ऑफ फ्युचर टेन्स. आता फ्युचर टेन्सचा भविष्यकाळाचा तिसरा जो उपप्रकार आहे कोणता आहे मग? फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ. सी हिअर द स्ट्रक्चर. द स्ट्रक्चर ऑफ द फ्युचर परफेक्ट टेन्स इज सब्जेक्ट प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. ओके, बघा काय दिलेलं आहे स्ट्रक्चर. मग पहिल्यांदा येणार सब्जेक्ट, त्यानंतर शॉल किंवा विल येणार आहे. तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की आय वी साठी शॉल, बाकी सगळ्या कर्त्यांसाठी विल घेणार आहात. त्यानंतर हॅव घ्यायचं आहे कंपल्सरी. जसं इथं बी कसं प्रत्येक वाक्यात कंपल्सरी घेतलेलं आहे बघा हेल्पिंग व्हर्ब नंतर, तसं इथं हेल्पिंग व्हर्ब नंतर हे टोटल हेल्पिंग व्हर्ब आहे. शॅल हॅव, विल हॅव. ओके, तरी हे एकत्र तुम्ही घेणार आहात आणि हॅव कंपल्सरी घ्यायचे. त्यानंतर व्हर्बचा कोणता फॉर्म पाहिजे इथं? थर्ड फॉर्म. Why we are using here third form? Because it is a future perfect tense. का वापरत आहोत तर या ठिकाणी तो काळ जो आहे तो पूर्ण भविष्यकाळ आहे म्हणून. ओके, आणि त्यानंतर काय घ्यायचं आहे? ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. नाउ सी हिअर द एक्झाम्पल. आय शॅल हॅव रिटन अ लेटर. सो इन दिस सेंटेन्स आय इज अ सब्जेक्ट, shall have is a helping verb, written is a main verb and later is a object. So याचा मराठी अर्थ काय होतो मग? मी पत्र लिहिलेले असेल. ओके, नाउ सी हिअर. आता आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स बघितला होता. त्यानंतर आपण फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळाचं स्ट्रक्चर बघितलं आणि एक्झाम्पल पण बघितलं होतं. सो व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स? द स्ट्रक्चर ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स इज सब्जेक्ट प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. नाउ सी द यूज ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स. आता फ्युचर पूर्ण भविष्यकाळ किंवा फ्युचर परफेक्ट टेन्सचा वापर कुठे केला जातो ते बघूया. It shows an action that will be completed at some point of the time in future. म्हणजे भविष्यकाळात एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरला जातो. ओके, लक्षात आले.
तर कधी वापर केला जातो मग भविष्यकाळात एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरला जातो. नवसी सम एक्झाम्पल्स म्हणजे आता आपण जसे अगोदर वाक्य तयार केले होते अगदी त्याच पद्धतीने वाक्य तयार करायचे. व्हर्ब दिलेला आहे, ऑब्जेक्ट तुम्हाला दिले, व्हर्ब काय दिले राईट, ऑब्जेक्ट काय आहे लेटर, आणि ह्या सूत्रानुसार ह्या स्ट्रक्चरनुसार आपल्याला सगळी वाक्य तयार करायची आहेत. मग ऑब्विसली IV साठी आपण काय घेणार आहोत, शल घेणार आहोत, आय शल. ओके, त्यानंतर हॅव कंपल्सरी येणार आहे आणि व्हर्बचा थर्ड फॉर्म जसं अगोदरच्या फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये बी कसं कंपल्सरी येत होतं अगदी त्याच पद्धतीनं. ओके, सो सी हिअर आय शल हॅव, राईटचं काय होणार आहे, थर्ड फॉर्म घ्यायचं म्हणून आय शॅल हॅव रिटर्न अ लेटर. ओके, नंतर बीचं सेम शॉल हॅव हेल्पिंग व्हर्ब, त्यानंतर रिटर्न अ लेटर. थर्ड इज यू विल हॅव हेल्पिंग व्हर्ब, व्हर्बचा थर्ड फॉर्म राईट रोट रिटर्न. You will have written a letter. They will have written a letter. Got it? त्यानंतर he will have written a letter. त्यानंतर she will have, बघा IV साठी शॉल हॅव घेतलं, बाकी सगळ्यांसाठी विल हॅव घ्यायचे, व्हर्बचा थर्ड फॉर्म आणि ऑब्जेक्ट जशाला तसं. सब्जेक्ट ऑलरेडी दिलेला आहे, शी विल हॅव रिटर्न अ लेटर. अँड द लास्ट सेंटेन्स इज आर्यन विल हॅव रिटर्न अ लेटर. बघा सगळे वाक्य. मग आता याचे आपण मराठी अर्थ बघूया. आय शॅल हॅव रिटर्न अ लेटर, मी पत्र लिहिलेले असेल. वी शॅल हॅव रिटर्न अ लेटर, आम्ही पत्र लिहिलेले असो. यू विल हॅव रिटर्न अ लेटर, तू पत्र लिहिलेले असशील किंवा तुम्ही पत्र लिहिलेले असाल. दे विल हॅव रिटर्न अ लेटर, त्यांनी पत्र लिहिलेले असेल. ही विल हॅव रिटर्न अ लेटर, त्याने पत्र, तो असं म्हणत नाही का, त्याने पत्र लिहिलेले असेल. शी विल हॅव रिटर्न अ लेटर, तिने पत्र लिहिलेले असेल. आणि आर्यन विल हॅव रिटर्न अ लेटर, आर्यनने पत्र लिहिलेले असेल. नाव सी हिअर, आता आपण क्वेश्चन जे आहेत ते रिलेटेड सोडवणार आहोत. यूज फ्युचर परफेक्ट टेन्स, आता कोणता काळ वापरायचा आहे, पूर्ण भविष्यकाळ वापरायचा आहे. स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे, काय दिलेलं असतं, सब्जेक्ट दिलेला असतं, फक्त हेल्पिंग व्हर्ब आणि मेन व्हर्बचा योग्य तो फॉर्म वापरायचा. ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला दिलेला आहे. सो ही आले म्हणून काय घेणार आहोत, मग शॅल विल पैकी विल, त्यानंतर हॅव ॲज इट इज, विल हॅव हे टोटल हेल्पिंग व्हर्ब आहे. त्यानंतर आता वर्ब काय दिलेला आहे तुम्हाला, स्कोर दिलेला आहे. याचा सेकंड फॉर्म, व्हॉट इज द सेकंड अँड थर्ड फॉर्म ऑफ स्कोर, स्कोर्ड. ईडी हा प्रत्यय त्याला लागतो. ओके, सो मग मी इथे लिहिणार आहे स्कोर्ड. लक्षात आले. ही विल हॅव स्कोर्ड गुड मार्क्स. नाव सी द सेकंड सेंटेन्स, राजू डॅश इन द अरेबियन सी. आता राजू नाऊन आलेला आहे, नाऊनसाठी काय घेतो, पुन्हा एकदा आपण विल घेणार आहोत. ओके, त्यानंतर काय घ्यायचे आपल्याला, हॅव. विल हॅव हे टोटल हेल्पिंग व्हर्ब आहे. त्यानंतर मेन व्हर्ब काय दिलेला आहे, स्विम. ओके, सो व्हॉट इज द सेकंड अँड थर्ड फॉर्म ऑफ स्विम, स्विम, स्वॅम, स्वॉम. ओके, मी तुम्हाला व्हर्ब फॉर्म अगोदर दिलेले आहेत, ते सगळे तुम्ही पाठ करायचे. 9वीच्या विद्यार्थ्यांना बाकी आहेत, त्यांना 1-2 दिवसात मी व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती टाकून देईल. पण 10वीच्या विद्यार्थ्यांनी दररोजचे 10 करून ते कम्प्लीट करायचे, कारण की ग्रामरमध्ये तुम्हाला जर व्हर्ब फॉर्म क्लिअर असतील तर प्रत्येक उदाहरण सोडवता येईल. आणि ॲज युजल त्याचा वापर तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये पण तितकाच महत्त्वाचा आहे किंवा तुम्हाला ते उपयोगात येणार आहेत. ओके, सो स्विम, स्वॅम आणि SWM स्वॉम. सो राजू विल हॅव स्वॉम, सॉरी थोडं इथं जागेच्या अभावी ॲडजस्टमेंट, लक्षात घ्या तुम्ही. swam in the Arabian Sea. So लक्षात आले मग तुम्हाला फ्युचर परफेक्ट टेन्स. नाव वी विल सी द लास्ट सबटाइप ऑफ फ्युचर टेन्स. सगळ्यात शेवटचा काळ, 11 काळ आतापर्यंत आपण अभ्यासलेले आहेत. आता शेवटचा जो काळ राहिलेला आहे तो कोणता आहे, मग
इट इज फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. सो सी हियर द स्ट्रक्चर ऑफ फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इज subject plus shall will plus have plus been plus VING plus object. फार काही घाबरून जायचं नाहीये, खूप सोपं स्ट्रक्चर आहे. ते जरी असं वाटत असलं तर शाल हॅव बीन हे टोटल हेल्पिंग वर्ब आहे, लक्षात ठेवा. शाल विल पैकी ते तुम्हाला तर माहिती आहे, आय वी असल्यानंतर शाल आणि विल जे आहे ते कधी वापरायचं आहे इतर कर्त्यांसाठी, आणि त्यानंतर हॅव बीन हे कंपल्सरी येतं. सो शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीन हे टोटल इट इज अ हेल्पिंग व्हर्ब. आणि नंतरचं मेन व्हर्ब आहे त्याला कोणत्या फॉर्म मध्ये घेणार आहात, ING फॉर्म मध्ये. नाव सी हिअर द एक्झाम्पल. I have been writing a letter. In this sentence, I is a subject, have been. Sorry, याच्यामध्ये वाक्य लिहिण्यात थोडीशी चूक झालेली आहे. I shall have been. I shall have been. ओके. हे टोटल काय आहे, हेल्पिंग व्हर्ब आहे. आय शॅल हॅव बीन रायटिंग अ लेटर. इन दिस सेंटेन्स आय इज अ सब्जेक्ट, शॅल हॅव बीन इज टोटल हेल्पिंग व्हर्ब आहे. रायटिंग इज अ मेन व्हर्ब अँड लेटर इज अ ऑब्जेक्ट. याचा मराठी अर्थ काय होतो, मी पत्र लिहित आलेली असेन. नाव सी हिअर द यूज ऑफ फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. It shows an action that will begin in future and continue for a long time in a future. काय होतो याचा मराठी अर्थ, मग मराठी अर्थ काय होतो याचा, लक्षात आले तुमच्या. एखादी क्रिया भविष्य काळात सुरू होऊन त्या विशिष्ट वेळेपर्यंत चालू राहणार असेल तर हे दर्शवण्यासाठी मग हा काळ वापरला जातो. कोणता काळ, मग फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, सी द एक्झाम्पल्स. यूज फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फर्स्ट एक्झाम्पल, आय डॅश अँड एस. आता तुम्ही म्हणाल फारच मोठं इथे रिकामी जागा आहे का बरं, कारण की हेल्पिंग व्हर्ब फार मोठा आहे. काय हेल्पिंग व्हर्ब, टोटल शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीन आणि त्यानंतर व्हर्बचा ING फॉर्म घ्यायचा आहे. स्ट्रक्चर लक्षात ठेवा. स्ट्रक्चरनुसार ह्याच पद्धतीनं पहिल्या टाईपचा जो प्रश्न आहे बोर्ड एक्झाममध्ये येणारा किंवा तुम्हाला एरवी पण 9वीच्या विद्यार्थ्यांना एक्झाममध्ये येणार. सो 3 पद्धतीने प्रश्न विचारले जातात. पहिला टाईप आपण प्रत्येक टेन्सच्या नंतर घेतलेला आहे. पहिला जो क्वेश्चनचा प्रकार आहे जो विचारला जातो तो आपण प्रत्येक वेळेस सोडवलेला आहे. आता फक्त सेकंड आणि थर्ड टाईप राहिलेला आहे, तो मी तुम्हाला हा टेन्स संपला की लगेच शिकवणार आहे. ओके, सो काय करायचे मग, आय डॅश अँड एस ए. राईट हे वर्ब दिलेलं आहे. मग आय साठी काय घेणार आहोत, शॅल विल पैकी शॅल, त्यानंतर हॅव कंपल्सरी, देन बीन, आणि राईटला कोणत्या फॉर्म मध्ये घ्यायचंय, ING फॉर्म मध्ये. मग आय शॅल हॅव बीन रायटिंग अँड essay. ओके, सी द सेकंड एक्झाम्पल. दे डॅश काइट्स. मग दे साठी काय येणार आहे, दे विल हॅव, बघा शॅल विल पैकी विल घेतलं, हॅव बीन, दे विल हॅव बीन. मेकचं काय होतं, मेकिंग काइट्स. सो अशा पद्धतीनं आपण 12च्या 12 उपप्रकार हे अभ्यासलेले आहेत. मुख्य किती काळाचे प्रकार, 3 आहेत, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. त्याचे 4 सबटाईप्स आपण व्यवस्थितपणे त्याच्या विथ युजेस, म्हणजे त्यातल्या काही काळांचे युजेस खूप जास्त आहेत पण आपण तेवढे न घेता जे आवश्यक आहेत आणि एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत तेवढेच युजेस आपण घेतले होते. आणि त्यामध्ये 3 पद्धतीने प्रश्न विचारले जातात टेन्सवर आधारित. तर पहिला जो टाईपचा प्रश्न आहे तो आपण प्रत्येक टेन्स नंतर घेतला होता. नाव वी विल सी द क्वेश्चन नंबर 2 अँड क्वेश्चन नंबर 3. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वेश्चन नंबर 1 हा प्रत्येक टेन्समध्ये अभ्यासलेला होता. नाव वी विल सी द क्वेश्चन नंबर 2. आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द सेंटेन्सेस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस असं पाहिजे. तर तुम्हाला काय दिलेले असतात बघा, वाक्य दिलेले असतात या पद्धतीने आणि तुम्हाला त्याचा काळ ओळखायचा असतो. एकतर पहिला जो प्रकार बघितलाय त्या पद्धतीने प्रश्न येऊ शकतो किंवा हा दुसरा प्रकार किंवा हा तिसरा प्रकार. पहिल्यांदा आपण दुसरा प्रकार बघूया. तर तुम्हाला एक वाक्य दिलेलं असतं आणि 12 प्रकारांपैकी 12 जे आपण सबटाईप्स बघितले त्यापैकी कोणता काळ आहे ते तुम्हाला ओळखायचं असतं. आता मग ओळखण्याची एक ट्रिक लक्षात ठेवा. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला सगळे स्ट्रक्चर्स जे आहेत ते तोंडपाठ असणं आवश्यक आहे. जर स्ट्रक्चर तुम्हाला माहित असतील तर तुम्हाला लगेच ओळखता येईल आणि त्यानंतर तुम्हाला व्हर्ब फॉर्म सुद्धा पाठ असणं तितकंच आवश्यक आहे. ओके, आता कसं ओळखायचं मी ते सांगते. तर काय करायचं माहिती का, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टकडे लक्ष द्यायचं नाही. सब्जेक्ट नंतर नेहमी व्हर्ब येत असतं, एवढं तर तुमच्या लक्षात आहे. ओके, जेवढे काही स्ट्रक्चर्स पाहिले एक तर हेल्पिंग व्हर्ब येतात किंवा मेन व्हर्ब येतात. ओके,
मग सगळ्यात पहिल्यांदा आता आपण इथं सब्जेक्ट काय आलेला आहे, त्यानंतर वर्ब काय आले बरं, वेंट आलेला आहे. सो इट इज इन अ सेकंड फॉर्म, गो, वेंट, गॉन. लक्षात येते, हे तुम्हाला माहित असणं त्यासाठी आवश्यक आहे. गो इज अ फर्स्ट फॉर्म, वेंट इज अ सेकंड फॉर्म अँड गॉन इज अ थर्ड फॉर्म. आणि तुम्हाला आता बघा काय सांगितलंय, काळ ओळखायचं. मग सरळ सरळ कसं ओळखायचं, हे झालं सब्जेक्ट. ओके, व्हर्ब कोणत्या फॉर्ममध्ये दिसतोय बरं, हेल्पिंग व्हर्ब तुम्हाला दिसतंय का याच्यामध्ये. हेल्पिंग व्हर्ब कोणकोणते आहेत, सो हेल्पिंग व्हर्ब्स आर एम, इज, आर, वॉज, वर, शाल, विल, हॅव, हॅज, हॅड. दीज आर हेल्पिंग वर्ब्स. हे आलेले आहेत का, नाही. म्हणून आपण मग HV हेल्पिंग व्हर्बला काय टाकायचो, हेल्पिंग व्हर्ब असं टाकायचो. आणि मेन व्हर्ब आलेले असेल तर मेन व्हर्ब. तर आपण इथं स्ट्रक्चर कसं तयार करूया बघा. हे सब्जेक्ट दिलंय बरोबर आहे, मग नंतर वेंट कोणत्या फॉर्ममध्ये, सेकंड. मग व्हर्ब आलेले आहे, हेल्पिंग व्हर्ब याच्यात नाही म्हणून याला V2 फॉर्म म्हणायचं. हे गो जर आलं असतं तर V1 फॉर्म मध्ये आलं असतं, पण वेंट इज अ सेकंड फॉर्म, दॅट्स वाय वी राईट हिअर V2 फॉर्म. आणि फॉर वॉक हे इट इज अ ऑब्जेक्ट, म्हणजे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. मग हे कोणत्या काळाचं स्ट्रक्चर आहे, सो इट इज द सिम्पल पास्ट टेन्स, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. तर बेसिकली तुम्हाला कशावर ओळखायचे माहिती का काळ, जर ते तुम्हाला जे हेल्पिंग व्हर्ब दिलेले असतात, ओके, आणि जे मेन व्हर्ब दिलेले आहेत त्याच्यावरून तुम्हाला काळ लगेच लक्षात येतो. आणखी एक सोपी ट्रिक सांगते. जनरली सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये कोणतंही हेल्पिंग व्हर्ब येत नाही, आम्ही जर वॉजवर वगैरे काहीच येत नाही. सब्जेक्ट प्लस V1 ES प्लस ऑब्जेक्ट असं त्याचं स्ट्रक्चर आहे. सो व्हर्ब नेहमी फर्स्ट फॉर्ममध्ये असतं. सिम्पल पास्ट टेन्समध्ये व्हर्ब कोणत्या फॉर्ममध्ये असतं, नेहमी सेकंड फॉर्ममध्ये, त्याच्यामध्ये कोणतंच हेल्पिंग व्हर्ब येत नाही. त्यानंतर सिम्पल फ्युचरमध्ये व्हर्ब फर्स्ट फॉर्ममध्ये असतं, पण त्याच्या अगोदर काय येतं, शॉल, विल येतात, ही हेल्पिंग व्हर्ब. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सिम्पल टेन्सेस कळले. आता कंटिन्यूमध्ये कसं लक्षात ठेवायचं, प्रेझेंट कंटिन्युअस असेल, पास्ट कंटिन्युअस असेल किंवा फ्युचर कंटिन्युअसमध्ये. कंटिन्यूमध्ये व्हर्ब म्हणजे चालू क्रियेमध्ये व्हर्ब हे नेहमी ING फॉर्ममध्ये असतं. ते जर प्रेझेंटमध्ये असेल तर ॲमिझार प्लस VING असतं, पास्टमध्ये असेल तर वॉजवर प्लस VING असतं, भविष्यकाळात असेल तर शॅल, विल प्लस VING या पद्धतीनं आलेलं असतं. ओके, हे लक्षात आलं. त्यानंतर बघा, परफेक्ट जर टेन्स असेल तर परफेक्टमध्ये काय आहे, पूर्ण काळामध्ये V3 फॉर्म हा कंपल्सरी आलेला असतो. मग तो प्रेझेंट परफेक्ट घ्या की पास्ट परफेक्ट घ्या की फ्युचर परफेक्ट घ्या, म्हणजे व्हर्बचा थर्ड फॉर्म आलेला असेल तर तुम्ही लगेच समजून घ्यायचं की काय, हेल्पिंग व्हर्ब हॅव, हॅज हे प्रेझेंटमध्ये येतं. हॅव, हॅज प्लस V3 आलेलं असेल, हॅड प्लस V3 आलेलं असेल, शॉल, विल, हॅव प्लस V3 आलेलं असेल तर समजायचं ते परफेक्ट टेन्सेस आहेत. ओके, आणि मग आय शॅल हॅव बीन, हॅव प्लस बीन प्लस VING असं आलेलं असेल तर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा काळ असतो. पण जास्त करून तुम्हाला जे पहिले सुरुवातीचे 9 काळ आहेत ना त्याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात. ओके, सो मी कसं ओळखलं लक्षात आलं. मग हे मेन मी बेसिक व्हर्ब बघितलं आणि त्याच्यावरून लक्षात आलं की हे काळ, हा काळ कोणता आहे, इट इज अ सिम्पल पास्ट टेन्स. लक्षात आलंय. नाउ सी हिअर द सेकंड एक्झाम्पल. ऑल हर कलिग्स, तिचे सगळे मित्र, कलिग्स म्हणजे मित्रमंडळी, हॅड डिसाइडेड टू स्टे बॅक इन द ऑफिस. ओके, तर हे काय झालं, टोटल नाउन आहे याच्यामध्ये. आता सगळ्यात पहिल्यांदा पुन्हा एकदा बाकी काहीच विचार करायचा नाही. जेव्हा तुम्हाला आयडेंटिफाय द टेन्स, काळ ओळखा म्हटलं की पहिले वाक्यामधलं सब्जेक्ट, त्यानंतर हेल्पिंग व्हर्ब आणि व्हर्ब काय ते बघायचे. मग हेल्पिंग व्हर्ब काय आले बरं, तुम्हाला हेल्पिंग व्हर्ब पुन्हा एकदा सांगते कोणकोणते आहेत. ॲमिझार, वॉजवर, डू डज डीड, हॅव, डू डज डीडचा वापर इथं नाहीच आहे. ॲमिझार, वॉजवर, शॅल, विल आणि त्यानंतर हॅव, हॅज, हॅड ही सगळी काय आहेत, हेल्पिंग व्हर्ब आहेत. सो इथं हेल्पिंग व्हर्ब काय आलेलं आहे, हे झालं हेल्पिंग व्हर्ब. आणि डिसाइडेड काय आहे, मेन व्हर्ब, आणि इट इज इन अ थर्ड फॉर्म. कशामुळं, कारण हॅड सोबत नेहमी काय येतं, थर्ड फॉर्म येतो. ओके, जर तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं तर काय येईल बरं, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग व्हर्ब, म्हणजेच इथं हेल्पिंग व्हर्ब प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. मग असे कोणतं सूत्र आहे, हेल्पिंग व्हर्ब म्हणजे हॅड प्लस, हे बघा मी पुन्हा एकदा सांगते, कन्फ्यूज होऊ नका. हे झालं सब्जेक्ट, त्यानंतर हॅड काय आहे, हॅडला जशाला तसं घेऊया आपण, हॅड. त्यानंतर डिसाइडेड काय आहे, V3 फॉर्म, हॅड प्लस हे पुढचं काय, ऑब्जेक्ट. मग कोणत्या काळाचं हे सूत्र आहे, तर हे आहे पास्ट परफेक्ट टेन्स. लक्षात आलं. व्हर्ब फॉर्म तुम्हाला कळले की लगेच ओळखता येणार आहे काळ कोणता आहे. सो इट इज अ पास्ट परफेक्ट टेन्स. नाउ सी द लास्ट वन. आय एम वर्किंग फॉर सायन्स. मी सांगितलं व्हर्ब प्लस ING असलं आणि पुढचं हेल्पिंग व्हर्ब बघायचं, हे वर्तमान काळी दिसते. म्हणजे कोणता काळ आहे, मग सब्जेक्ट प्लस ॲमिझार प्लस VING प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे कोणता काळ, मग प्रेझेंट
कंटिन्युअस टेन्स. काय स्ट्रक्चर ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सब्जेक्ट प्लस काय असतं एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस व्हर्बचा ING फॉर्म असतो, त्यानंतर ऑब्जेक्ट असतं. बरोबर आहे. सब्जेक्ट आलेले एम इज आर पैकी एम आलंय, व्हर्बचा ING फॉर्म, वर्कला वर्किंग लागले, ING लागले आणि पुढे ऑब्जेक्ट. मग हे काय झालं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स झालं. लक्षात आले. मग हा दुसऱ्या पद्धतीचा प्रश्न आहे. पहिला प्रश्न तर आपण खूप वेळ सोडवला. हा सेकंड टाईपचा प्रश्न आहे. एक तर या पद्धतीने येऊ शकतो. आता थर्ड वन हा थोडासा या दोघांच्या तुलनेत थोडा डिफिकल्ट आहे, पण जर प्रॅक्टिस केली तर हा सुद्धा तुम्हाला जमू शकेल. नाउ सी द क्वेश्चन नंबर थर्ड. चेंज द टेन्स ॲज पर इन्स्ट्रक्शन गिवन इन द ब्रॅकेट. तर तुम्हाला आहे ना वाक्य कशी दिलेली असतात, वाक्य दिलेलं असतं आणि ब्रॅकेटमध्ये सूचना दिलेली असते अशी. रिराईट युझिंग प्रेझेंट परफेक्ट टेन्स. वाक्य दुसऱ्या काळाचं दिलेलं असतं, 12 पैकी कोणत्याही एका काळाचं दिलेलं असतं आणि त्याला दुसऱ्या काळामध्ये कन्वर्ट करायचं असतं. मग सूचना अशी दिलेली असते रिराईट युझिंग डॅश डॅश किंवा यूज सिम्पल फ्युचर टेन्स. या दोन्हीपैकी एका पद्धतीने तुम्हाला सूचना येणार आहे. मग पहिलं वाक्य कोणतं आहे बरं, हॅड बिकम म्हणजे हॅड प्लस V3 आलेलं आहे. तर हे आहे पास्ट परफेक्ट टेन्सचं वाक्य. याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. मग सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये कन्वर्ट करायचे तर त्याचं स्ट्रक्चर माहीत असणं आवश्यक आहे. मग व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स, सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. हे त्याचं झालं स्ट्रक्चर. आता या स्ट्रक्चरनुसार आपण मग ह्याचं सगळं बदल करायचं आहे. आता ॲक्च्युअलमध्ये जेव्हा वाक्य बदलायला सांगितलं जातं किंवा दुसऱ्या काळात रूपांतर करा असं जेव्हा म्हटलं जातं ना, तर बेसिकली सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टमध्ये काहीच बदल होत नाही. जे काही बदल होतात ना ते हेल्पिंग व्हर्ब आणि मेन व्हर्बमध्ये होत असतात. ओके. सो बघा मग सब्जेक्ट जे जसं आहे तसं लिहिलं मी दे. त्यानंतर आता हॅड काढून टाकायचे. का, कारण आपल्याला काळ कोणता सांगितलाय, प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ या ठिकाणी त्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो मग स्ट्रक्चरनुसार हॅव हॅज पाहिजे. मग दे साठी आपण काय घेणार आहोत, हॅव घेणार आहोत. का बरं, आपला नियम सांगतो जर ही शी इट नाऊन आलेलं असेल ॲट दॅट टाइम वी यूज द हॅज. आणि सब्जेक्ट जर अनेक वचने आलेलं असेल दे किंवा यू तर त्यावेळेस काय वापरायचं, किंवा आय आलेलं असेल तर इफ द सब्जेक्ट इज आय then they and we at that time we use the have. Okay. so they आलेलं असल्यामुळे have has पैकी आपण have घेणार आहोत. ओके. व्हर्बचा थर्ड फॉर्म become is a third form. become, became and become. पुन्हा एकदा बघा वर्ब फॉर्म पाठ करणं किती आवश्यक आहे. लक्षात आले. जर तुम्हाला फॉर्मच माहीत नसेल तर तुम्ही कदाचित समजू शकता अरे इथे ईडीने लागलेलं म्हणजे मग हा काय फर्स्ट किंवा सेकंड फॉर्म आहे की काय, किंवा काही जण याला फर्स्ट फॉर्मच समजतील. पण हा फर्स्ट फॉर्म नाही इथं, कारण हॅड आलेलं आहे. नुसतं जर बिकम आलं असतं तर डेफिनेटली मग तो फर्स्ट फॉर्म असतं आणि ते सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असतं. बट इथं हॅड प्लस बिकम आले म्हणून हे V3 आहे. बिकम इज अ फर्स्ट फॉर्म, बिकेम इज अ सेकंड फॉर्म अँड आफ्टर दॅट पुन्हा एकदा बिकम, बिकेम, बिकम, बिकेम आणि बिकम. सो थर्ड फॉर्म काय आहे त्याचा, बिकमच आहे. सो दे हॅव बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर डेली लाईफ. लक्षात आले मी कसा बदल केलाय, काहीच नाही. तुम्हाला सरळ सूचना आलेली असते की कोणत्या काळामध्ये रूपांतर करायचे. सगळ्यात पहिल्यांदा काळ बघून घ्यायचं की कशात रूपांतर करायचे, त्याचं स्ट्रक्चर समोर ठेवायचं. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टमध्ये बदल काहीच करायचे नसतात, ते ॲज इट इज घ्यायचं. बदल कुठे होतात बघा, हेल्पिंग व्हर्ब आणि मेन व्हर्बमध्ये. ओके. नाउ सी द सेकंड सेंटेन्स. The bird has flown. यूज सिम्पल फ्युचर टेन्स. कोणता काळ वापरायचा आहे, मग साधा भविष्यकाळ वापरायचा आहे. सो व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्स, सॉरी सिम्पल फ्युचर टेन्स, सब्जेक्ट प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ओके. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सिम्पल फ्युचर टेन्स. सब्जेक्ट प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आय शॅल प्ले क्रिकेट. आठवत आहे ना, ते पण एक जे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहे तर ते एक मराठी आणि एक इंग्लिश वाक्य सुद्धा लर्न करून ठेवायचे किंवा लक्षात ठेवायचे तुम्हाला. ओके. तर आता बघा कोणता काळ वापरायला सांगितलं, सिम्पल फ्युचर टेन्स. मग सब्जेक्टमध्ये काही बदल करायचा आहे का नाही. द बर्ड मी जशाला तसं लिहून घेते. राईट डाऊन द सब्जेक्ट इज ॲज इट इज. ओके. आफ्टर दॅट यूज अ शॉल ऑर विल अ हेल्पिंग व्हर्ब. मग कोणतं वापरायचे, आय आणि वी साठी शाल, बाकी सगळ्या कर्त्यांसाठी विल घ्यायचे. द बर्ड विल. आता व्हर्बचा
कोणता फॉर्म वापरायला सांगितलाय? फर्स्ट फॉर्म, बरोबर आहे. तर इथं फ्लोन जो आहे तो थर्ड फॉर्म आहे. फ्लाय, फ्ल्यू, फ्लोन. पुन्हा एकदा बघा व्हर्ब फॉर्म किती आवश्यक आहेत, म्हणजे तुम्हाला ते पाठच करावे लागतील. सो इथं काय येणार आहे मग? द बर्ड विल फ्लाय. इथं ऑब्जेक्ट पुढे आलेलं नाहीये. लक्षात आले मग काय कशा पद्धतीने मी बदल केला आहे ते? याचं सिम्पल फ्युचरमध्ये कसं केलं आपण? नाव सी द थर्ड सेंटेन्स आणखी तुम्हाला लक्षात येण्यासाठी. स्टीफन हॉकिंग माहितीत ना? हा, द स्टीफन ग्रू अप टू बी अ नॉर्मल टीनेजर. आता हे वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्यामध्ये नाही बघितलं, लक्ष नाही दिलं तरी चालेल, पहिले सूचना पहिले बघायची. ओके, तसं हे वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्सचं आहे. ओके, सॉरी सिम्पल पास्टचं आहे. तर आता आपल्याला कशामध्ये रूपांतर करायचं आहे? पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. ओके, मग पास्ट कंटिन्युअसचं स्ट्रक्चर काय आहे? मी इथे थोडंसं तुम्हाला दिसण्यासाठी इथे लिहिते. द स्ट्रक्चर ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स इज सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वर्ब प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. कुठे बदल करायचे असतात? तर वी हॅव टू चेंज ओनली हेल्पिंग वर्ब्स अँड मेन वर्ब. आपल्याला फक्त हेच बदलायचे, बाकी ॲज इट इज राहतं. मग सब्जेक्ट जे आहे स्टीफन जशाला तसं लिहून घेऊया. आता ग्रीव हा सेकंड फॉर्म आहे. मला कसं कळलं बरं? ग्रीव, ग्रोन, त्याच्यामुळे मला लक्षात आलं. ठीक आहे, पुन्हा एकदा दाखवते. ग्रीव आणि ग्रोन. V1, V2 आणि V3 फॉर्म आहे. आणि मला आपल्याला सूचना काय सांगितली? पास्ट कंटिन्युअसमध्ये. मग स्टीफन सब्जेक्ट लिहिलं, वॉज वर पैकी काय येणार? कारण हे एकवचनी आहे. इट इज अ नाउन ऑल्सो, दॅट्स वाय वी आर युझिंग हिअर वॉज. स्टीफन वॉज. अनेक वचने असतात, आपण वर घेतलं असतं. त्यानंतर व्हर्बला ING फॉर्म लावायचं. मग तुम्ही ग्रीविंग करणार आहात का तिथं? नाही. लक्षात ठेवा, व्हर्बला जेव्हा ING फॉर्म लावत असतो तेव्हा ते फर्स्ट फॉर्ममध्येच असणं आवश्यक आहे. ते बेस फॉर्ममध्ये असतं तेव्हाच त्याला ING फॉर्म लागतो. म्हणून इथं ग्रीव हे फर्स्ट फॉर्ममध्ये आहे का? नाही, इट इज इन अ सेकंड फॉर्म. मग ग्रो काय आहे? फर्स्ट फॉर्ममध्ये आहे. मग त्याला ग्रोईंग असं होणार आहे. ग्रोईंग. पुढे काय आहे? ग्रोईंग अप जशाला तसं ठेवूया. टू बी अ नॉर्मल टीनेजर. लक्षात आले बाळांनो? मग बघा काय केलं मी. हा तिसरा प्रश्न तुम्हाला वाटत असेल पण खूप इझी आहे. फक्त तुम्हाला स्ट्रक्चर पाठ असणं आणि वर्ब फॉर्म पाठ असले की बरोबर टेन्स सगळ्या जमणार आहे. तर आपण पहिला प्रश्न खूप वेळ सोडवलेला आहे, पण सेकंड आणि थर्डची पाहिजे तशी तयारी आपली झाली नव्हती. किंवा मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की याचं काय करणार आहोत आपण? शेवटी एक्झाम्पल देणार आहोत. तर बोर्ड एक्झाममध्ये आत्ताचा जो बोर्डाचा पेपर झालेला होता तर त्याच्यामध्ये जे आलेला प्रश्न आहे तो सुद्धा मी तुम्हाला आपला जो होमवर्क आहे त्यामध्ये ॲड करून देणार आहे. फार सोपा प्रश्न आहे. मी जे दिले त्यापेक्षा तो सोपा प्रश्न आहे आणि मी त्याच्यावरती हा जो आहे आलेला आहे तो बोर्ड एक्झाम म्हणून टाकून देते. ओके, सो तसे मी तुम्हाला टोटल 20 एक्झाम्पल सोडवायला देत आहे. तर ते तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर टाकले जातील. पहिल्यांदा हे सगळे नियम पहिल्यापासूनचे काही जणांनी जर लिहिले नसतील, 9वीच्या विद्यार्थ्यांना आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सूचना आहे, हा बेस आहे ग्रॅमरचा. सो दॅट्स वाय सगळेच्या सगळे नियम, त्याच्यानंतर ज्या काही सूचना आहेत, युजेस आहेत, एक्झाम्पल्स आहेत, हे सगळं व्यवस्थित लिहा. आणि त्यानंतर एक्झाम्पल जे आहे देणार मी होमवर्कमध्ये ते सगळे सोडवायचे. आणि त्याची जी ॲन्सर की आहे, उत्तरं जे आहेत ते लगेच मी उद्या परवा पाठवून देईल. आणि मग तुम्ही काय करायचे? चेक करून घ्यायचे की आपली उत्तरं बरोबर आलीत की चूक आलेली आहेत. आणि जिथं 2-3 दिवसांनी जेव्हा ॲन्सर की येईल तर उत्तरं जिथं चुकली असतील ती करेक्शन करून घ्या. काही त्याच्यात अडचण असेल तर तुम्ही मला फोन करून विचारू शकतात. ओके, सो इन दिस वे वी कम्प्लिटेड आवर चॅप्टर. ओके, तर अशा पद्धतीने आपण आपला 10th चॅप्टर संपलेला आहे. यानंतरचा नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो आपण नेक्स्ट लेसनमध्ये बघूया. थँक्यू स्टुडंट्स.